आपण रोज सोशल मीडियावरती बघतो गाड्या, महागडी गाड्या, लक्झरी ट्रॅव्हल. पण कधी कोणी हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलताना ऐकलंय का? मुद्दा असा आहे की जर एखाद्या गरीबाचा ऍक्सिडेंट झाला किंवा त्याला मोठा एक आजार झाला तर इलाजाच्या बिलांमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं. घर दागिने विकले जातात. कुटुंब आयुष्यभर हळहळत बसतं. पण माहितीये का, सरकार 5 लाखापर्यंतचं हेल्थ इन्शुरन्स फ्री देत आहे, ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर त्यामार्फत आपल्याला भेटतं आयुष्यमान कार्ड. तर ते आयुष्यमान कार्ड बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये चालतं हे असं सांगितलं गेलंय. पण रिॲलिटी वेगळी आहे. पण ते आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरती आपण रिस्क घ्यायला शिका. कारण की तिकडे लिस्टेड कोणकोणत्या आजार आहेत ते आपल्याला माहीत नाही. कारण की तिथे गेल्यानंतर म्हणतात की ही स्कीम आमच्याकडे चालत नाही, आयुष्यमान कार्ड आमच्याकडे चालत नाही, किंवा ज्या लिस्टेड ट्रीटमेंट्स आहेत त्यामध्ये तुमचं हे जे आजार आहे ते त्याच्यामध्ये नाहीये. खरं बघायला गेलं तर गरिबांकडे हेल्थ इन्शुरन्स नसण्यापेक्षा आयुष्यमान कार्ड आहे हे एक बरंच म्हणावं लागेल. नंतर एकाच गोष्टीची आहे की हेल्थ इन्शुरन्स बद्दल जास्त अवेअरनेस आपल्याकडे पसरवला जात नाही. कारण की इन्फ्लुएन्सर्स, नेते, मोठमोठे सेलिब्रिटी यांचे महागडे इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स ते चालू असतात. त्यामुळे तर मग सामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार? लक्झरी दाखवणं सोपं आहे, पण गरिबांचा विचार करायला पाहिजे आपण थोडा तरी. आवर्जून सांगतो, इकडे तिकडे फालतू पैसे खर्च करण्यापेक्षा 500, 1000 किंवा 1500 मंथली आपण इन्स्टॉलमेंट करून सुद्धा हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकतो. ह्याची माहिती घ्या, एक्सप्लोर करा आणि काढा. हे माझ्यासाठी नाही चाललेलं, किंवा मी हेल्थ इन्शुरन्स एजंट नाहीये.